नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या बाजार समितीमध्ये कापसाचे दर। जर तुम्ही कापूस विकायचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 मिनिटात आपण पूर्ण बाजार समितीचे बाजारभाव बघणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अमरावतीमध्ये आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत। आवक आहे 75 क्विंटलची, किमान दर आहे 7,900 रुपये, कमाल दर बघायला गेले ते 8,100 रुपये आणि सरासरी बघितले तर 8,000 रुपये दर आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे। यामध्ये अमरावती कापूस बघितले आपण, यामध्ये 75 क्विंटल 7,900 आणि अमरावतीमध्ये कापसाला भाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे। म्हणजे कुठेही हा भाव कमी जादा उतरताना किंवा वाढताना दिसत नाही। गारजीमध्ये बघितलं, यामध्ये मदर स्टेबलचा आहे। आवक आहे 2,900 क्विंटलची, किमान दर आहे 7,700 रुपये, कमाल दर आहे सरासरी 8,100। घाटजीमध्ये आपल्याला भाव कमी जादा झालेला दिसत आहे। देवळरीमध्ये बघितले 1,200 क्विंटलची आवक आहे 7,950 रुपये, कमाल दर आहे 8,150 रुपये। आपल्याला 8,000 लोकल हा भाव टिकून आपल्याला दिसत आहे। कट्रोलामध्ये बघितले आवक आहे 84 क्विंटल, किमान आहे 7,500 रुपये, कमाल दर आहे 8,100 रुपये, सरासरी आहे 7,900 रुपये। आवक कमी झाल्यामुळे दरात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बघूयात हेमतनगरमध्ये मध्य स्टेबलमध्ये आवक आहे 32 क्विंटलची, किमान दर आहे 7,000 रुपये, कमाल दर आहे 7,500 रुपये, सरासरी पाहायला मिळते 7,200 रुपये। तर येथे दर आपल्याला थोडे कमी दिसून आलेले आहेत। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना हे निर्णय घ्यावा की यामध्ये बघितलं असेल आपल्याला आवक कमी तर दरही आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहेत। त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला, चांगला प्रतीचा कापूस असल्यास विक्रीला विचार करू नका। लांब स्टेबल कापसाला सध्या भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यात रोज अपडेट राहा। अशा सरकारी अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा, म्हणजे असेच अपडेट आपल्याला मिळत राहतील। चल भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।